नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। राहुल गांधींविरोधात भाजपचं राज्यभर आंदोलन सुरू। चंद्रशेखर बावनकुळेंचं अकोल्यामध्ये आंदोलन, तर पंकजा मुंडे आणि आशिष शेलार यांचं घाटकोपरमध्ये आंदोलन। नागपुरात राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचं जोडेमारो आंदोलन। भराटी चौकात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक। राहुल गांधींना धमकी देणाऱ्या विरोधात देखील आंदोलन। अकोल्यात राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळून भाजपचं निषेध आंदोलन। आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक। 17 तारखेला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण होणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार, तर विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांची माहिती। अजित पवारांचे समर्थक अनिल राक्षे आणि अमोल कोल्हेंची भेट। अनिल राक्षे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात लढवण्याची इच्छुक आहेत, तर अजितदादांचा आणखी एक मोहरा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या गळाला, चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते TV9 मराठीच्या बाप्पाची आरती। गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेवो, सर्वांच्या जीवनातील विघ्न दूर व्हावं, देवेंद्र फडणवीसांचं बाप्पाकडे साकडं। नाशिकच्या मालेगावात केदारनाथ मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय। हुबेहूब केदारनाथ मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी भक्तांची गर्दी। घरगुती गणरायासमोर साकारला साईबाबांच्या चावडी मंदिराचा हुबेहूब देखावा। शिर्डीतील तरुणाची किमया। नांदेडच्या देगलूरमध्ये गणेश मंडळांकडून संविधान जागृती मोहीम, तर मंडळानं शाळेत संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रत पाठवली। साताराच्या कराडमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या अस्थि धातू कलश महायात्रेचं उत्साहात स्वागत। कलश दर्शनासाठी नागरिकांची मोठ्या संख्येनं गर्दी। प्रो कबड्डी लीगचा विद्यमान विजेता संघ पुणेरी पलटननं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। कबड्डी खेळाडूंच्या अचानकच्या भेटीमुळे लालबागच्या राजा इथं गर्दीत उत्साह। प्रो कबड्डी लीगचा 11वा सीझन 18 ऑक्टोबरपासून स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिझनी हॉटस्टारवर सुरू होणार। सांगलीत शरद पवारांच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन। हिंदू हे देवतांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधातही आंदोलन। गोंदिया जिल्ह्यात भाजप आमदाराच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर। ट्रॅक्टरवर बसून आमदाराकडून स्टंटबाजी। साताऱ्याच्या कराडमधील पाटण मल्हारपेठ पोलिसांनी गहाळ चोरी झालेले 10 मोबाईल मूळ मालकांना शोधून दिले। नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक। एसटी महामंडळ 9 वर्षांनंतर नफ्यात। ऑगस्ट महिन्यात एसटीला 16,86,61,00,000 रुपयांचा नफा। एसटीला चांगले दिवस, 31 पैकी 20 विभागांना नफा। जळगावातील विदगाव ते आमोदा खुर्द या गावादरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावरील खड्ड्यात बसून ठाकरेगडाचं आंदोलन। रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। जळगावच्या भोकर गावाजवळ निधीच्या कमतरतेमुळे पुलाचं काम थांबवलंय। तापी नदीवर पूल नसल्यानं नागरिकांचा बोटीमधून जीवघेणा प्रवास। तात्काळ पुलाचं काम पूर्ण करण्याची मागणी। गडचिरोलीतील 2 राष्ट्रीय महामार्गांसह 8 रस्ते वाहतुकीसाठी बंद। जिल्ह्यातील कठाणी या नदीला पूर आलाय। भंडारा शहरासह जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। परिस्थिती आता विदारक समोर आलेली आहे। परभणीच्या येलदरी जलाशयामध्ये समाधानकारक जलसाठा उपलब्ध आहे। धरण 76% भरल्यानं चिंता मिटली। जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरण 100% भरलंय। धरण भरल्यानं परिसरातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला। परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना पंचनाम्याचे हेक्टरी 55,000 रुपये द्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव। माजलगावसह परिसरातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट। नाशिकच्या मालेगावात पावसाची उसंत। पावसानं उसंत घेतल्यानंतर लाल कांदा आता लागवडीला वेग आलाय, तर आतापर्यंत जिल्ह्यात 32,000 हेक्टरपेक्षा जास्त कांद्याची लागवड। वाशिम जिल्ह्यात 29,430 हेक्टरवर कपाशीची लागवड, तर ढगाळ वातावरणामुळे कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मनमाडसह इतर बाजारात मेथी आणि कोथिंबिरीच्या दरामध्ये वाढ। बाजार समितीत मेथीच्या एका जोडीला 75 ते 80 रुपयांचा दर। वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात 500 रुपयांची घसरण। बाजार समितीमध्ये सध्या
14,500 भाव. हिंगोलीत झालेल्या पावसाचा तुरीच्या पिकाला फटका बसलेला आहे, तर शेतात पाणी साचल्यानं तुरीची पान गळती, तर उत्पादक शेतकरी हे संकटात सापडले. गोंदिया जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे अद्यापही पूर परिस्थिती कायम आहे. शेतकऱ्यांसह मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नांदेड शहरातील तरोडा नाका ते सांगवी या रस्त्यावर पाण्याच्या टँकरमुळे भगदाड पडलाय. नवीन रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह. पुण्यातील रहिवासी डॉक्टर शची देशमुख यांनी साकारलाय महिला जनजागृती देखावा. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा देखाव्यात उल्लेख. चंद्रपूरच्या वरोरा शहरात कल्पतरू गणेश मंडळाची दानपेटी चोरीला सीसीटीव्हीत घटना कैद झाल्यानं चोरटा पोलिसांच्या हाती. नाशिक महानगरपालिकेकडून 127 खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यात येणार. 5 आंतरराष्ट्रीय, 15 राष्ट्रीय तर 107 जिल्हास्तरीय खेळाडूंचा यात समावेश. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेचा प्रयत्न. लातूर जिल्ह्यातील जानवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात घाणीचं साम्राज्य. रुग्णालयातील स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. नागरिकांना दुर्गंधीचा त्रास. नाशिक शहरात 3 दिवसांमध्ये 62 तडीपार गुंडांवर गुन्हे दाखल. आयुक्तांच्या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई. बेडच्या परळीत महिलांचे दागिने लुटणारा चोर जेरबंद. आरोपी अमोल मस्केकडून चोरीचा 3,60,000चा मुद्देमाल हस्तगत. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये हजारोंच्या मुद्देमालासह सराईत मोबाईल चोर जेरबंद. शहर पोलिसांची कारवाई. चंद्रपुरात महाकाली यात्रेसाठी राखीव बसलेल्या भूखंड बेकायदेशीरपणे विक्री केल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल. भूखंडावर लेआउट टाकत 26 जणांना विक्री. बुलढाण्याच्या वर्णा फाटा येथील मंदिराच्या दानपेटीची चोरी. अज्ञात चोरट्यांकडून 50,000 ते 60,000 रुपये लंपास. चोरट्यांचा शोध सुरू आहे. मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर गोळीबार. रात्री 12:37 गोळीबार झाल्याची माहिती.